नमस्कार, मी डॉक्टर अशोक गलांडे, कन्सल्टंट कॅन्सर सर्जन, पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे मागील 7 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. प्रामुख्याने आज आपण बोलणार आहोत कॅन्सरबद्दल. कॅन्सर जो हा शब्द आहे यामध्येच खूप सारं भीती, त्यामुळे बऱ्याचशा लोकांची मनातली भीती झाली, नंतर फॅमिलियल इश्यूज, हे बऱ्याचशा गोष्टीच येतात. पण बेसिकली कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर हा बाहेरून आलेला आजार कुठून नाही आहे, जसं की बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असते, असा काही आजार नाही आहे. कॅन्सर म्हणजे फक्त ज्या आपल्या नॉर्मल पेशीज असतात त्या नॉर्मल पेशीचं अनियंत्रित, असंतुलित, शरीराच्या कंट्रोलच्या बाहेर जी वाढ होणे त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि हा कॅन्सर कंट्रोलच्या बाहेर का जातो किंवा शरीरातली कुठली पेशी कंट्रोलच्या बाहेर का जाते, तर ती यामुळे जाते की तिचे जे कुठलीही पेशी ती तिच्या सायकलमध्ये असते, लाईफ सायकल ज्याला म्हणतो, सेल सायकल आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये असते. तिला एका विशिष्ट पॉईंटवर जाऊन ती शरीरातून गायब होत असते किंवा शरीरातून ती मारल्या जाते. तर अशी जी पेशी असते जी शरीराच्या कंट्रोलच्या बाहेर चालल्या जाते किंवा जी नॉर्मल रेग्युलेटरी मेकॅनिझमच्या बाहेर चालल्या जाते, ती पेशी कॅन्सरची पेशी रूपांतरित होऊ शकते. ह्या गोष्टीला कॅन्सर असे म्हणतात. बरं, हा कॅन्सर कसा असतो? कॅन्सर 2 प्रकारचे असतात, ज्याला आपण जनरली बेसिकली ऐकलं असेल तुम्ही लोकांनी की ट्यूमर म्हटलं जातं. पण ट्यूमर ही जी आहे ना, ट्यूमर ही अशी वेग टर्मिनॉलॉजी आहे. नॉर्मल गाठीलाही पण ट्यूमर म्हणतात आणि कॅन्सरलाही ट्यूमर म्हणतात. मग बेसिकली कॅन्सर म्हणायचं कशाला? कॅन्सर अशी गोष्ट आहे जे की शरीराच्या कंट्रोलच्या मध्ये नाही आहे, रेग्युलेटरी मेकॅनिझमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, आणि ज्याला आपल्या शरीरापासून म्हणजे एका विशिष्ट अवयवापासून दुसऱ्या अवयवामध्ये जातो, तिथे पसरतो, तिथे त्याची वाढ होते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि ट्यूमर विशिष्ट काय आहे की जनरल टर्मिनॉलॉजी आहे. ट्यूमर हा जो असतो, नॉर्मल गाठीलाही ट्यूमर म्हटलं जातं, पण नॉर्मल गाठीचं विशिष्ट हे असतं की ती फक्त पर्टिक्युलरली ज्या अवयवात आलेली आहे त्या अवयवातच राहते. तिच्यापासून असे दुष्परिणाम होणाऱ्या गोष्टी नसतात, अपार्ट फ्रॉम तिची लोकल म्हणजे त्या ठिकाणी होणारी वाढ, या व्यतिरिक्त तिचे काही दुष्परिणाम नसतात. त्याला आपण बेनाइन ट्यूमर म्हणतो. आज आपण जे बोलणार आहोत ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोलणार आहोत. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय की स्तनामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ होणे जी शरीरासाठी हानिकारक असते त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात. आता ब्रेस्ट कॅन्सर होतो कशामुळे? बरेचसे रुग्ण आपल्याकडे येतात की सर, मला कुठल्याही प्रकारची फॅमिली हिस्ट्री नाही आहे, मला कुठलंही व्यसन नाही आहे, मला कुठल्याही घाणेरड्या सवयी नाही आहे, तरी मला स्तनामध्ये गाठ तयार झाली आणि कॅन्सरची आहे असं मला सांगण्यात आलं. तर असं का होतंय? तर बेसिकली एक लक्षात घ्या की स्तनाचा कॅन्सर जो आहे हा आपल्याला जे कारण माहिती आहे ते एक 10 ते 20% लोकांतच कारण माहिती आहे. मग बाकीच्या 80%चं काय? जे 80% लोकांना होतो तो जो कॅन्सर आहे त्याला स्पॉन्टेनियस कॅन्सरस जनरेशन म्हणतात. अचानक कुठलीही कॅन्सरची पेशी शरीरामध्ये बदल झाले आणि शरीरामध्ये बदल झाल्यामुळे जे कॅन्सरची गाठ तयार झाली तिला आपण स्पॉन्टेनियस ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आता जे बाकीचे जे आपल्याला लक्षणं माहित आहे त्या लक्षणात प्रामुख्याने हेरिडिटरी किंवा अनुवंशिक कॅन्सर असं म्हटलं जातं. अनुवंशिक कॅन्सर हा सगळ्यांना होतो का? नाही. ज्या लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठल्या प्रकारचं कॅन्सर झालेलं आहे त्या लोकांना स्तनाच्या कॅन्सरांची हिस्ट्री होण्याची संभावना असते किंवा होतो. नंतर दुसरे बाकीचे प्रामुख्य कारणे काय काय की सेडेंटरी लाईफस्टाईल. दुसरी गोष्ट जे आहे तर अल्कोहोलिझम म्हणजे मद्यसेवन किंवा तंबाखूचं सेवन, वजन वाढणे, एक्सरसाइज न करणे, हे कारणे असतात. नंतर दुसरे कारणे जे असतात की शरीरात दुसऱ्या कुठल्या प्रकारचं कॅन्सर झालेलं आहे की जसं की बीज अंड्याचा कॅन्सर आहे किंवा गर्भाशयाचा कॅन्सर आहे किंवा पोटाचा कॅन्सर आहे. पण हे सर्व कॅन्सर जे आहेत हेरिडिटरी ब्रेस्ट कॅन्सर मध्ये येतात किंवा अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर मध्ये येतात. आता भारतामध्ये याचं प्रमाण किती आहे आणि फक्त स्त्रियांनाच होऊ शकतो की पुरुषांना होऊ शकतो? स्तनाचा कॅन्सर भारतामध्ये हा सर्वात प्रामुख्याने आढळणारा कॅन्सर आहे, पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये. आणि असं काही नाही आहे की फक्त स्त्रियांमध्ये होतो. हा कॅन्सर जो आहे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांतही होतो, पण स्त्रियांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त आहे कारण ब्रेस्ट टिश्यू आणि ब्रेस्ट फॅट स्त्रियांमध्ये जास्त आहे, त्यामुळे स्त्रियांमध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सर याचं प्रमाण जास्त आहे. बरं, हा कुठल्या वयात होतो? हा कुठल्याही वयात होऊ शकतो. प्रामुख्याने 20 ते 25 वर्षानंतर ते 60-70 वर्ष या वयोगटातला हा कॅन्सर आहे. सेम एक डेकेड म्हणजे 1 दशक पुरुषांमध्ये हा लेट येतो. नंतर आता ब्रेस्ट कॅन्सर होण्याची आपण लक्षणे बघायला पाहिजे. आता लक्षणं काय काय असू शकतात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे? बऱ्याचदा आमच्याकडे जे रुग्ण येतात त्यांना न दुखणारी गाठ ही स्तनामध्ये असते. पण लक्षात घ्या की न दुखणारी गाठ हीच सर्वात डेंजरस गाठ आहे किंवा सर्वात रिस्की गाठ आहे. बऱ्याचदा पेशंटला वाटतं की मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही या गाठीमुळे, पण मी आता त्रास नाहीये तर मी दाखवत नाही किंवा लाजेपोटी किंवा शरमेपोटी आपण दाखवत नाही गाठी. तर हेच सर्वात मोठी आपली चूक असते की जी पेनलेस गाठ आहे किंवा वेदनारहित गाठ आहे तीच गाठ कॅन्सरची असू शकते.
तर प्रामुख्याने पहिलं लक्षण जे असतं ते स्तनामध्ये गाठ होणे आणि जी की पेनलेस किंवा वेदनाविरहित गाठ. दुसरे काही बाकीचे लक्षणे काय काय असू शकतात, तर त्यामध्ये आहे की खरबडपणा येणे स्तनाच्या चमडीवरती, किंवा निप्पलचं रिट्रॅक्शन होणे जे की आत गेलेलं असतं निप्पल, किंवा निप्पलमधून कुठला विशिष्ट प्रकारचा स्त्राव होणे जसं की रक्तस्राव होणे किंवा पू येणे किंवा हिरवं पाणी येणे किंवा पिवळं पाणी येणे हे असतात. आणखीन काय असू शकतात, तर त्यामध्ये काखीमध्ये गाठ येणे किंवा मानेच्या वरच्या भागामध्ये गाठ येणे, हातावर सूज येणे किंवा स्तनाच्या तिथे त्वचा जी असते ती लालसर होणे, काही जागेवर त्वचेची सूज येणे, किंवा जसे की आपली संत्र्याची वरची स्किन असते, चमडी असते त्याप्रमाणे स्किन होणे, हे प्रामुख्याने लक्षण असते कॅन्सरच्या गाठीचे. आता ह्या गाठी 80 to 90% जे असतात त्या कॅन्सरमध्ये रूपांतरित असतात किंवा झालेले असतात. आता काही गाठी स्तनामध्ये नॉर्मल पण असतात, जसं की आपण त्याला फायब्रोडेनोमा म्हणतो. फायब्रोडेनोमाची गाठ जी असते ती टणक असते, टणक असून ती जे तर हाताच्या खाली किंवा बोटाच्या खाली स्तनामध्ये सरकत असते. तर ही गाठ बऱ्याचदा नॉर्मल असते, पेनलेस असते आणि नॉर्मल असते. हिचं कॅन्सरमध्ये रूपांतरित होतं का? हो, भविष्यात हिचं जर काही वर्ष आपण जर ठेवली अशीच तर हिचं कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते. 5 ते 10% चान्सेस असतात की नॉर्मल गाठ पण कॅन्सरच्या गाठीत रूपांतरित होऊ शकते. आता बऱ्याचदा असं हे पण लक्षण आम्ही बघितलेलं आहे की काही जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा आपल्या गावाकडचे डॉक्टर्स सांगतात की ही दुधाची गाठ आहे, काही दिवसांनी काही वेळांनी चालल्या जाईल. बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे, पण लक्षात घ्या की जी गाठ 1 किंवा 2 आठवडे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतल्यानंतर जात नाहीये किंवा त्याची अचानकपणे वाढ होते, तर एक लक्षात घ्या की ही गाठ कॅन्सरची असू शकते. त्यामुळे अशा गाठी पहिल्यांदा तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण जर तिच्यात काही फरक पडत नाही, जसं की तिचा गाठीची साईज कमी होत नाही किंवा तिच्यातला त्रास कमी होत नाहीये किंवा ती वाढत जाते, तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना भेटायची गरज आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुढील सांगितलेले तपास जे काही असतील ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता ब्रेस्ट कॅन्सरचे आपण सायन्स अँड सिम्पटम्स बघितलेत. सायन्स अँड सिम्पटम्स नंतर आता कुठलाही रुग्ण आला की ज्याला कुठली गाठ आहे, जे आमच्याकडे येतात त्यांना आता विचार पडलेला असतो की आता पुढचे तपास करायचे काय, तर तज्ज्ञ तुम्हाला सांगतील की काही विशिष्ट प्रकारचे तपास तुम्हाला गरजेचे आहेत. थोडीशी जटिल प्रक्रिया आहे, थोडीशी किचकट आहे, पण ते करणं गरजेचं आहे. जसं की आता प्रामुख्याने आपण पहिल्यांदा काय करतो की नॉर्मल जे रक्त तपास असतात ते केले जातात. त्यानंतर तुम्हाला तुमचे तज्ज्ञ डॉक्टर विशिष्ट सांगू शकतात की तुम्हाला काही तपास करायचे आहे. जसे तपास करायचे, ज्या काही तपास करायच्या त्यामध्ये प्रामुख्याने येते मॅमोग्राफी नावाचे एक तपास असते, नंतर एक निडल बायोप्सी असते ज्यामध्ये आपण सुई टाकून गाठीचा तुकडा काढून घेत असतो, ती एक असते. नंतर काही विशिष्ट ठिकाणी आपल्याला जो कॅन्सरचा स्टेज असतो त्या स्टेजप्रमाणे तपास केले जातात किंवा तपास सांगितले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने बोन स्कॅन येतात, सिटी स्कॅन येतात किंवा पेट स्कॅन येतात. तर हे वेगळे तपास आहेत. आपण तपासाबद्दल बोलूया. प्रामुख्याने पहिली जी असते, कुठलाही डॉक्टर किंवा तज्ज्ञ डॉक्टर तुमची क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करेल, स्तनाचे तपास, दोन्ही स्तनाचे तपास करेल, काखेतल्या गाठींचे तपास करेल, मानेतल्या गाठींचे तपास करेल आणि सोबत तुमच्या दोन्ही हातांचे पण तपास करेल. याच्यावर काही सूज आहे का, गाठ आहे का, त्वचेत काही बदल झाला आहे का, हे बघितलं जाईल. यानंतर तुम्हाला काही तपास सांगितले जातील, जसं की सोनोग्राफी किंवा सोनोमॅमो करून या. सोनोमॅमोमध्ये जनरली काय असतं की मॅमोग्राफी असा काही जटिल तपास नाही आहे. हा एक स्तनाचा एक्सरे, एका विशिष्ट प्रकारे केलेला एक्सरे असतो. त्यामध्ये आपल्या स्तनातल्या छोट्यातल्या छोट्या गाठी आपल्याला दिसू शकतात, कळून येऊ शकतात, ज्या की आपल्याला हाताला लागत नाही किंवा त्वचेवरती फील होत नाही. अशा गाठी आपल्याला त्यामध्ये दिसू शकतात आणि हे एक अत्यंत वेदनाविरहित तपास आहे, ती आपण केली पाहिजे. आणि जनरली ही तपास आम्ही ज्या स्त्रियांना हाताला कुठलीही गाठ, स्तनामध्ये कुठलीही गाठ नाही आहे, अशा स्त्रियांनाही करायला सांगतो आम्ही. जनरली वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर ज्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे, आजार नाही आहे किंवा स्तनामध्ये गाठ नाही आहे, अशा स्त्रीने वर्षाच्या वर्षाला मॅमोग्राफी करायला हवी, जेणेकरून जर कुठे भविष्यात तिच्या स्तनामध्ये कॅन्सर जर तयार होत असला तर तो आपल्याला 1 ते 1.5 वर्ष अगोदर किंवा काही महिने अगोदर किंवा अर्ली स्टेजमध्ये आपल्याला तो पकडता येईल आणि त्याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट करता येईल, जेणेकरून पेशंटचं आयुष्य आपण त्यांना चांगलं देऊ शकू. तर हे एक मॅमोग्राफी झाली. सेकंड तपास जी असते निडल बायोप्सी असते. निडल बायोप्सीमध्ये आपण काय करतो की पेशंटला त्वचेला भूल देतो, भूल देऊन एक छोटीशी निडल असते, त्या निडलने ऑटोमॅटिक निडल असते, त्याने जे आपण जे छोटे छोटे तुकडे काढून घेतले जातात आणि पेशंटला आपण सेम डे डिस्चार्ज करून
करून त्यांना रिपोर्टसाठी आपण त्यांना बोलवत असतो. ह्याला ट्रुकेट बायोप्सी किंवा निडल बायोप्सी असं म्हटलं जाते. आता प्रायमरीली हे तपास झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर सांगतील की स्तनामध्ये जी काही गाठ आहे ती कॅन्सरची आहे की नॉर्मल आहे, आणि जर कॅन्सरची गाठ आढळल्यास पुढील तपास करायला लागते. आता पुढील तपास आपण कशासाठी करतो? पुढील तपास यासाठी केले जातात ते की कॅन्सरचा स्टेज कुठला आहे. आता कॅन्सर आपल्याला तर माहीत झालं की आपल्या स्तनामध्ये कॅन्सर आहे, पण या कॅन्सरचा स्टेज काय, त्या स्टेज जाणून घेण्यासाठी किंवा याला स्टेजिंग वर्कअप म्हटलं जातं. हे स्टेजिंग वर्कअपसाठी केलं जातो. तर स्टेजिंग वर्कअप कसं ठरवलं जातं? सर्वप्रथम जे असतं क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन असते, जी की तुमच्या डॉक्टरांनी ऑलरेडी केली असते. सेकंड जे केलं असतं सोनोमॅमो केलं असतं आणि बायोप्सी केलं असतं. या आधारे आपण ठरवलं जातं की या पेशंटला आता पुढील तपास काय लागेल. तर ज्यामध्ये आपण बोन स्कॅन सांगतो, किंवा जर बोन स्कॅनला पण जर पेशंट अफोर्डेबल नसला किंवा फारच अर्ली स्टेजचा कॅन्सर असला तर अशा पेशंटमध्ये आपण छातीचा एक्सरे आणि पोटाची सोनोग्राफी केल्या जाते. आणि जर इन केस हा जर कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये वाटला तज्ज्ञांना, तर तज्ज्ञ तुम्हाला बोन स्कॅन आणि पेट स्कॅन ॲडवाईस करतात. तर त्याप्रमाणे हे स्टेजिंग वर्कअप केलं जातं. आणि स्टेजिंग वर्कअप झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्टर तुमचा स्टेज कन्फर्म करतात की हा क्लिनिकली आणि रेडिओलॉजिकली तुमचा हा स्टेज आहे. मग स्टेज कन्फर्म झाल्यानंतर त्याची पुढची जी ट्रीटमेंट असते ती स्टेज नंतर ठरवलं जाते की स्टेज हा आहे तर ही ट्रीटमेंट जाणार. तर आता आपण यानंतर बघूया की कॅन्सरची स्टेज आणि त्याची ट्रीटमेंट काय असेल. तर कॅन्सरची स्टेज पहिल्यांदा ठरवली जाते आणि कॅन्सरच्या स्टेज नंतर जे ट्रीटमेंट ठरवले जाते. आता प्रामुख्याने काय असतं की ज्यावेळेस पेशंट येतात, बऱ्याचदा असं असतं की अर्ली स्टेजमध्ये आलेले असतात, पण जे काही खेडेगावातले आहे किंवा लाजे गाजेपोटी जे कोणी दाखवलं नाही, तर असे पेशंट बऱ्याचदा येतात आमच्याकडे की त्यांची स्टेज वाढलेला असतो किंवा कुठेतरी बाहेर त्यांनी स्तनाची गाठ नॉर्मल गाठ समजून डॉक्टरांनी त्यांची स्तनाची गाठ काढलेली असते आणि त्या गाठीमध्ये नंतर असं जाणवलं जातं की तो कॅन्सरची गाठ आहे. मग ते आमच्याकडे येतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटसाठी वेगवेगळे तपास आणि वेगवेगळ्या स्टेज डिस्कस करून मग ट्रीटमेंट ठरवलं जाते. आता जनरली काय असतं की स्टेज कन्फर्म झालाय, स्टेज 1 स्टेज 2चा कॅन्सर जर आहे तर प्रामुख्याने 2 प्रकारे पुढचे ट्रीटमेंट लाईन अप केले जाते, ज्यामध्ये आपण ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी एक करू शकतो किंवा रॅडिकल मस्टेक्टॉमी, अशा 2 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. आता ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणजे काय की ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरीमध्ये फक्त गाठ आणि गाठीच्या आजूबाजूचा काही नॉर्मल स्तनाचा भाग काढला जातो, सोबतच काखेतल्या गाठी काढल्या जातात, ज्यामध्ये त्या स्त्रीचं स्तन आपल्याला वाचवता येतं. याला ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणतात. पण ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी झाल्यानंतर जे आहे तर पेशंटला रेडिएशन जे ट्रीटमेंट जे आहे ती आवश्यक असते, घेतली पाहिजे, जेणेकरून की उर्वरित जो स्तनाचा कॅन्सर असतो, स्तन असतं, त्यामध्ये परत स्तनाचा कॅन्सर आला नाही पाहिजे, यासाठी आपण ती पुढची ट्रीटमेंट घेतली जाते. आणि जर अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर आहे आणि दुसरी पद्धतीची आपण जे ट्रीटमेंट स्वीकारतो की रॅडिकल मॅस्टेक्टॉमी ज्याला म्हणतो, ज्यामध्ये आपण पूर्ण स्तन काढलं जातं, सोबतच स्तनाची गाठ काढल्या जाते, सोबतच काखेतल्या गाठी काढल्या जातात, ह्याला रॅडिकल मॅस्टेक्टॉमी म्हणतात. आणि त्यानंतर फक्त त्वचा असते आणि त्वचेला टाके असतात, अशी एक ट्रीटमेंट असते. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये पण आपण ज्यावेळेस हे सगळं काढलं जातं त्याचा फायनल हिस्टोपॅथ रिपोर्ट असतो, जो की त्यांचे तज्ज्ञ डॉक्टर त्याला तपासतात आणि पॅथॉलॉजिकल स्टेजिंग होऊन येते. मग पॅथॉलॉजिकल स्टेजिंग नंतर पण ठरवलं जातं की पेशंटला पुढची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे की नाही आहे. आता पुढची ट्रीटमेंट काय असू शकते, एकदा ऑपरेशन झाल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय असू शकते अशा पेशंटसाठी. तर ह्यामध्ये जे काही ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट आहेत, ज्यांची काही गाठ 1 सेंटीमीटरच्या वरची आलेली आहे, तर अशा पेशंटला किमोथेरपी आणि किमोथेरपी नंतर रेडिएशन थेरपी ही दिली जाते. तर आता ट्रीटमेंट मॉडेलिटी पुढच्या काय काय असू शकतात. आपण पहिल्यांदा बघितलं की ऑपरेशन स्टेज, अर्ली स्टेज कॅन्सरमध्ये जे स्टेज 1 आणि स्टेज 2 कॅन्सर्स आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आपण जे काही बघितलं आहे की ऑपरेशन्स, ज्याला आपण 2 फॉर्ममध्ये डिवाइड केलं की ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी आणि रॅडिकल मॅस्टेक्टॉमी. यानंतर तुमची जाते किमोथेरपी होते, किमोथेरपी नंतर रेडिएशन होतं, रेडिएशन नंतर डिपेंड करतं की तुम्ही हार्मोन पॉझिटिव्ह आहे की हार्मोन निगेटिव्ह आहे, त्यानंतर पुढची ट्रीटमेंट होते. जर हार्मोन पॉझिटिव्ह असाल तर हार्मोन पॉझिटिव्हमध्ये तुम्हाला हार्मोनल थेरपी दिली जाते. ते डिपेंड करतं की पेशंटचं एज ग्रुप काय. जर प्रीमेनोपॉझल किंवा मासिक पाळी बंद होण्याच्या अगोदरचं जर पेशंट असतं तर त्यांना आपण 10 वर्षासाठी हार्मोनल थेरपी देतो. आणि ज्यांची कोणाची मासिक पाळी गेलेली आहे ऑपरेशनच्या अगोदर, अशा पेशंटला आपण 5 वर्षासाठी हार्मोनल थेरपी देतो. आता हे झालं हार्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसाठी. आता आणखीन 2 प्रकारचे कॅन्सर असतात, HER2 पॉझिटिव्ह आणि ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर. तर HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये टार्गेटेड किमोथेरपी नावाची किमोथेरपी असते, ज्यामध्ये आपल्याला नॉर्मल किमोथेरपी सोबतच टार्गेटेड किमोथेरपी द्यावं लागते. तर हे झालं HER2 रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसाठी. तर आता ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर काय असतो. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर ह्या 2 ब्रेस्ट कॅन्सरचे जे मार्कर्स असतात, रिसेप्टर असतात, ते निगेटिव्ह असतात.
म्हणजे दे आर ER/PR निगेटिव्ह ॲज वेल एज HER2 निगेटिव्ह. तर अशा ब्रेस्ट कॅन्सरला आपण ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आणि यांच्यासाठी सायटोटॉक्सिक केमोथेरपी असते, जी की विशिष्ट सायकल्स असतात, त्या सायकल दिल्या जातात आणि त्यानंतर पेशंटचे रेडिएशन असतात. आणि रेडिएशननंतर फर्दर ट्रीटमेंट असे हार्मोन, जसे की आपण पहिल्या 2 टाईपमध्ये बघितले आपण हार्मोनल थेरपी, अशा या पेशंटसाठी हार्मोनल थेरपी दिली जात नाही किंवा देता येत नाही. आणि त्यानंतर पेशंटचा फॉलोअप असतो पुढे. आतापर्यंत आपण बघितलं आहोत की ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटबद्दल. यानंतर आपण बघणार आहोत की ज्या कोणी पेशंट्सला किंवा रुग्णाला किंवा रुग्णही म्हणता येणार नाही अशा स्त्रियांसाठी आपण ब्रेस्ट कॅन्सर झालं नाही पाहिजे असं बऱ्याचदा आमच्याकडे स्त्री येतात, सर मला ब्रेस्ट कॅन्सर झाला नाही पाहिजे यासाठी काय करताय. की एक लक्षात घ्या की ब्रेस्ट कॅन्सर तुम्हाला येऊ शकतो, कुठल्या प्रकारचा कॅन्सर मला येऊ शकतो. कॅन्सर होणारच नाही असं नाही आहे, पण कॅन्सरचं निदान आपण लवकर करू शकतो आणि लवकर झालं तर ट्रीटमेंट आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आपण बघणार आहोत की ब्रेस्ट कॅन्सरचं अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान कसं केलं जाईल. तर त्यासाठी सर्वात उत्तम पद्धत आहे की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. स्वतःने स्वतःच्या स्तनाची तपासणी करणं, याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणतात. त्याला काही विशिष्ट पद्धती आहे, विशिष्ट दिवस आहेत, त्यावेळेस केले जातात. आणि ह्या प्रत्येक स्त्रीने आपल्या वयाच्या 20 ते 25 वर्षानंतर करायची असते. आणि ज्या कोणा फॅमिली हिस्ट्री, ज्यांना कोणाला आहे की अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे, त्यांनी तर अर्ली एजपासून ब्रेस्ट कॅन्सर एक्झामिनेशन करायला पाहिजे. तर ते ब्रेस्ट कॅन्सर हे 2 पद्धतीने केले जातं. एक जे असतं ते सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि दुसरं जे असतं ते क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये स्त्रीने स्वतःची ब्रेस्टची तपासणी केली जाते. ही कधी केली जाते? हे जनरली पाळी येऊन गेल्यानंतर, म्हणजे मासिक येऊन गेल्यानंतर 7 ते 10 दिवसानंतर केले जाते, जेणेकरून स्तनामध्ये जे भारीपण आलेलं असतं किंवा वजन आलेलं असतं किंवा वेदना असतात त्या 7व्या ते 10व्या दिवशी मासिकच्या नंतर नसतात. त्या कंडिशनमध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायची असते. जनरली तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन दररोज पण करू शकता. स्नान करताना मिरर समोर उभा राहून हाताच्या एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये केले जाते, जसं की इन सर्क्युलर डायरेक्शन किंवा अप अँड डाऊन डायरेक्शन, इन झिगझॅग फॅशन, अशा 3 फॉर्ममध्ये केले जाते. आणि करताना फक्त ब्रेस्ट नाही बघायचं, तर ब्रेस्ट सोबत तुमच्या काखेत काही गाठी आहेत का ते बघायचं. आणि सोबतच मानेचा जो खालचा भाग आहे, आपण त्याला कॉलर बोन म्हणतो, कॉलर बोनच्या वरच्या बाजूला काही गाठी आहेत का हे बघायचं असतं. तर हे प्रत्येक आयडियली तर दररोज करायचं, पण दररोज जर पॉसिबल नाही झालं तर दर महिन्याला मासिकच्या 7व्या 10व्या दिवशी करायची असते. आणि दर 6 महिन्याला तर वर्षभराला तज्ज्ञ डॉक्टरांकडून ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायचे असतात. तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून ज्यावेळेस ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो हे 6 मंथली टू ॲन्युअल, म्हणजे वर्षातून 1 वेळा. आणि वय अट जे आहे तर ती 35 वर्षानंतर करायची असते. आता सोबतच हे झालं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन बद्दल. पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन काय करायच्या? लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये नियमित व्यायाम, ॲरोबिक्स करू शकतात, योगा करू शकतात, नॉर्मल वॉक करू शकतात. पण हा व्यायाम 30 ते 45 मिनिटापर्यंत असावा. 30 ते 45 मिनिटांचा व्यायाम जो आहे तो आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठल्या प्रकारच्या कॅन्सर पासून वाचू शकतो. सोबतच जे आहे तर जे जंक फूड आहे ते आपण अवॉइड केलं पाहिजे. हेल्दी फूड खायला पाहिजे, प्रोटीन रिच फूड खायला पाहिजे. ब्रिवेजेस जर म्हणतात तर ब्रिवेजमध्ये सॉफ्ट ड्रिंक, कुठल्याही प्रकारच्या कोल्ड ड्रिंक, प्लास्टिक बॉटल्स मधलं पाणी, सोबतच मद्य सेवन, सिगरेट, बिडी, दारू, तंबाखू याचं सेवन करायला नाही पाहिजे. हा जर नित्य नियम आपण पाळला, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर केले, तर निश्चितच आपण ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरला होण्याचं प्रमाण, आणि जरी झाला तर तो अर्ली स्टेजमध्ये होणार नाही, आणि अर्ली स्टेजमध्ये झाला तर आपण त्याचं लवकर निदान आणि लवकर ट्रीटमेंट करू शकतो. हेच मला इथे सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये याला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.